विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्धीपत्रक MPSC मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आले आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत हे परिपत्रक आहे. परीक्षेमध्ये बदल करण्यात आलेला आहे, त्यांच्या मार्किंगमध्ये बदल करण्यात आलेला आहे. काही असे घटक आहे की ज्या घटकांमध्ये बदल करण्यात आले ते सर्व घटक जे आहेत त्याविषयी सर्व माहिती आपल्याला या प्रसिद्धीपत्रकामध्ये MPSC मार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे. बघा, हे प्रसिद्धीपत्रक काय म्हणते याच्यामध्ये पाहू आपण. विषय आहे याचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियामध्ये कालसुसंगत अद्ययावतीकरण व नाविन्यपूर्णता आणण्याचा धोरणाचा जो भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेकरता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे. सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रतीमध्ये असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करावयाची आहे, तर दुय्यम प्रत ही उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे. उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये तसेच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये खालीलप्रमाणे ज्या सुधारणा करण्यात खालील दिलेल्या आहे. काही घटक बघा. सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे. भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, तर भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, उत्तरपत्रिकेची जे क्रमांक आहे ते, उमेदवाराची आणि जे पर्यवेक्षक आहे समीक्षकाची स्वाक्षरी इत्यादी व्यक्ती तपशील जे आहे ते नमूद करता येणार आहे. त्यानंतर 1.2 मध्ये उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षराऐवजी आधी जी एक्झाम होत होती 8 अक्षर असायचे, पण आता त्याऐवजी 7 अंकी असणार आहे. तसेच सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रिया म्हणजे हा तुमचा बैठक क्रमांक प्रीची एक्झाम असो, त्यानंतर मेन्स एक्झाम, त्यानंतर इंटरव्ह्यू आहे, तुमचा सर्व प्रोसिजर तुमची एकच अंकी बैठक क्रमांक यावरती तुमची सर्व प्रोसेस जे आहे ते चालणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग 1 पासून भाग 2 समवीक्षकांनी वेगळा करायचा आहे. प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तरपत्रिकेवरील 4 पर्यायांच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असेल तरी उत्तरपत्रिकेवर 5व्या वर्तुळाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले. म्हणजे आधी 4 जे पर्याय असायचे, पण आता आयोगामार्फत तुम्हाला 5 पर्याय देणार आहे. त्या 5 पर्यायापैकी तुम्हाला तुमचं उत्तर जे आहे ते नोंदवायचं आहे. जर तुम्हाला पर्याय उत्तर येत नसेल तरी सुद्धा तुमच्या 5 पैकी कोणता ना कोणता तरी पर्याय तुम्हाला नोंदवाव्या तिथे लागेल, ते गोल करावं लागेल. जर तुम्ही त्या पर्यायाला गोल जर केलं नाही तर तुमचे 25% अथवा 1/4 गुण ज्या उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकेवरील सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये काही तपशील आहे. खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नावरील 25% ते 1/4 गुण म्हणजे एकूण गुणामधून वजा केले किंवा कमी करण्यात येतील. 5 पैकी बघा काय दिलेले आहे, तर 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेले जे प्रत्येक चुकीचे उत्तर आहे म्हणजे या सर्व 4 घटकांसाठी जर तुम्ही पात्र ठरले तर तुमचे 25% तुमच्या आलेल्या उत्तरामधून 25% किंवा एकाच 4 म्हणजे 4 चुकीच्या प्रश्नांसाठी 4 चुकीच्या ह्या तुमच्या जे खाली 4 दिले ते निर्णयासाठी तुमचा एक राहिलेला बरोबर आलेला मार्क जो तो मायनस किंवा वजा केला किंवा कमी करण्यात येणार आहे. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ते अपूर्णांकातच राहील अशा पद्धतीचा बदल या परीक्षेमध्ये MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेला आहे. त्यानंतर पहा, खालील कारणांकरिता उत्तरपत्रिका अवैध समजणे. आता अवैध म्हणजे तुमची जे आहे तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार. तर त्यासाठी बघा दिलेली आहे ह्याच्यामध्ये 1 मूळ उत्तरपत्रिकेतील भाग 1 आणि भाग 2 वर विविध ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास ज्या ठिकाणी तुम्हाला स्वाक्षरी दिलेली आहे करायची त्याच ठिकाणी तुम्ही स्वाक्षरी करायला पाहिजे. जर तुम्ही वेगळ्या ठिकाणी स्वाक्षरी केली तर तुमची उत्तरपत्रिका ही अवैध समजण्यात येईल. त्यानंतर 2 काळ्या शाईच्या पॉईंट पेन व्यतिरिक्त अन्य शाईचा प्रकार किंवा पेन वापरल्यास सुद्धा हा निर्णय उत्तरपत्रिका तुमची अवैध ठरेल. त्यानंतर 3 नंबर आहे उत्तरपत्रिकेवर असंबंध किंवा जे अप्रस्तुत अथवा गैरलागू शेरा चिन्ह नमूद आहे. जर तुम्ही टिंब असो, खोडताड असो किंवा एखादी रेष असो असे कोणत्याही प्रकारची खुणा तुमच्या उत्तरपत्रिकेवर MPSCच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला करायच्या नाही आहे. त्यानंतर 4थ्या नंबरला आहे उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपुस्तिकेवरील प्रश्नपुस्तिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास तुम्हाला जी दिलेली प्रश्नपुस्तिका आहे त्या प्रश्नपुस्तिकेवरती जो क्रमांक आहे तो तुम्हाला उत्तरपत्रिकेवर तुम्हाला नमूद करायचा आहे. जर तुम्ही तो क्रमांक जर नमूद केला नाही तर तुमची उत्तरपत्रिका ही अवैध समजण्यात येईल. त्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेवरील पृष्ठ क्रमांक 1 भाग 1 वर बैठक क्रमांक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास तुमची उत्तरपत्रिका ही अवैध मानण्यात येईल. त्यानंतर 6 नंबरला दिलेल्या उत्तरपत्रिकेवरील QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेल्या मजकूर कोणत्याही प्रकारे खराब म्हणजे जो उत्तरपत्रिकेवर तुम्हाला QR कोड दिला जाते, टायमिंग ट्रॅक दिला जातो किंवा जे काही अन्य छपाई जे केलेले असते त्याच्यावर तुम्ही खोडतोड करायची नाही. जर तुम्ही खोडतोड केल्यास तुमची उत्तरपत्रिका ही अवैध मानण्यात येईल. म्हणजे उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या कार्बनलेस मलपृष्ठावर जे आहे तिथे देण्यात येतील आणि सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन हे करणे तुम्हाला अनिवार्य आहे. प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब हा जो तुम्हाला नियम आहे हा 1 मार्च 2026 नंतर ज्या काही होणाऱ्या परीक्षा आहे, जे काही होणारी भरती आहे त्या सर्व परीक्षांसाठी हा नियम लागू असणार आहे. आणि हे प्रसिद्ध पत्र आहे जे सहसचिव माहिती तंत्रज्ञान मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रस्तुत केलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये असा बदल जे आहे जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेला आहे. आता सर्वात जास्त कडक पद्धती अनुसरली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने.
पर्याय 4 पैकी आता तुम्हाला 5 पर्याय असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहे खूप म्हणजे महत्त्वाची ठरलेली आहे याच्यामध्ये, की तुम्ही आता चुकीचं उत्तर तुम्ही तिथे क्लिक करण्यापेक्षा चुकीचं उत्तर तुम्ही त्या गोलाला राऊंड करण्याच्या आधी तुम्ही 10 वेळा विचार करा, त्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या. अशी प्रणाली जी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अवलंबली आहे. तर जे विद्यार्थी एमपीएससीची तयारी करतात, ज्यांना म्हणजे एमपीएससी मार्फत आपल्याला म्हणजे अधिकारी व्हायचं स्वप्न आहे त्यांचं, त्या सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, की जे तुमच्या त्या चुका आहेत ह्या चुका त्या पेपरमध्ये घडल्या नाही पाहिजे. त्यासाठी हे प्रसिद्धपत्रक वाचून घ्या. नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यापुढे हे तुम्ही जे प्रसिद्धीपत्रक आहे ते शेअर करा. ओके, अजून पुन्हा नवीन याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. आज इथं धन्यवाद.